मुलीचं वय 124 आणि वडिलांचं 43 वर्ष, मग कोणी कोणाला काढलं? राज ठाकरेंनी मतदार यादीतील घोळाचा थेट पुरावाच दिला. महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीसह मनसेच्या नेत्यांनी मतदार यादीमधील घोळावरून प्रश्न उपस्थित केले. तसेच मतदार यादीतील घोळामुळे निवडणूक कार्यक्रम रद्द करण्याची मागणी मनसेने केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यासोबत भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाने एक पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी थेट पुरावा देतच मतदार यादीतील घोळ समोर आणला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. त्यानंतर आज केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो. निवडणूक म्हटलं तर राजकीय पक्ष आले आणि मतदार आला. निवडणूक आयोग केवळ निवडणूक प्रक्रिया घेतात, पण राजकीय पक्ष हे निवडणूक लढवतात. राजकीय पक्षांना जर निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवत नसेल तर पहिला घोळ इथंच आहे. 2024च्या निवडणुका होण्यापूर्वी आणि निवडणुका पार पडल्यावर अशा 2 याद्या राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्या. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.